लातूरच्या तळेगावातील 75% जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केलाय। गावातल्या 103 शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर दावा सांगणारे नोटीस पाठवल्यामुळे खळबळ उडाली आहे। यामुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय। या नोटीसची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही दखल घेतली। त्यांनी एक्सवर पोस्ट करत वक्फच्या मनमानी कारभारावर चाप कसा बसवणार असा सवाल उपस्थित केलाय। तसंच केंद्र सरकारने वक्फ कायदा सुधारणा विधेयक मंजूर करून घ्यावं अशी मागणी करताना स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंनी सुरू केलेल्या भूदान चळवळीचा दाखला देत थेट वक्फ बोर्डालाच सल्ला दिलाय। तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वक्फ बोर्डासंदर्भात काय ट्विट केलंय ते बघूया। लातूर जिल्ह्यातल्या तळेगावच्या शेत जमिनींवरचा वक्फचा दावा हा धक्कादायक आहे। तळेगावच्या 75% शेत जमिनींवर वक्फचा दावा आणि 103 शेतकऱ्यांचं जगणं हे धोक्यात आलंय। राज्य सरकार काही म्हणत असलं तरी आम्ही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही असं ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणतात। वक्फ बोर्ड मनमानीपणे लोकांवर दहशत बसवते, त्याला चाप लावा। मुस्लिम धार्जिणा विरोधी पक्षांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केला। वक्फ सुधारणा विधेयकातील तरतुदींना विरोध करण्यासारखं काही नाही। केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक याच अधिवेशनात मंजूर करून घ्यावं। तळेगावच्या शेत जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे राज्य सरकारने पाहावं। विनोबांच्या भूदान चळवळीत अनेक हिंदूंनी जमिनी सरकारला दान दिल्या। वक्फ बोर्डांनीही स्वतःच्या ताब्यातल्या जमिनी सरकारला परत कराव्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।